सिंदूर का अपमान नहीं चलेगा, नहीं चलेगा। सिंदूर का अपमान नहीं चलेगा, नहीं चलेगा। नहीं चलेगा, सिंदूर का अपमान नहीं चलेगा, नहीं चलेगा। पहलगाम हल्ल्यामध्ये जे 26 जण गेले, त्यांचं अजून जे 26 जण गेले त्यांच्या घरातलं कुटुंब अजून सावरलं नाही, मित्र परिवार सावरले नाही आणि त्या संदर्भामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि अजून त्यांच्या दुःखातून सावरलेले नाही ते. आणि मोदींनी क्रिकेट पाकिस्तानला परवानगी दिली सामना खेळासाठी, म्हणून आम्ही हा निषेध केलेला आहे. आणि अजून 2 महिने पण झालेले नाहीये, त्या दुःखातून सावरलेलं आहे. निंदनीय गोष्ट आहे. आम्ही या महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे. जे दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ज्यांचे निरापराध ज्यांचे बळी गेले त्या माता भगिनींचे अजून आसू सुद्धा सुकलेले नाही. तर मोदीजींनी क्रिकेटला परमिशन दिली कशी? ही परमिशन द्यायला नाही पाहिजे होती. आमच्या माता भगिनींचा घोर अपमान आहे आणि आमच्या हृदयाला खूप त्रास झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही हे आज आंदोलन माता भगिनीच्या वतीने करत आहोत आणि हा सिंदूर आम्ही नरेंद्र मोदींना पाठवत आहोत. त्याची आठवण करून देतोय, आम्ही सिंदूरची आठवण करून देतोय. दादा, आज मोठ्या प्रमाणात महिलांनी सिंदूर आपलं आणलं होतं आणि तो सिंदूर या ठिकाणी पेटीमध्ये पाठवलं जात आहे. माझा देश अशा पद्धतीने आंदोलनाला नाव ठेवण्यात आलेलं आहे. याबद्दल संकल्पना काय आहे? माझा कुंकू माझा देश आंदोलन शिवसेनेच्या महिला आघाडीनं राज्यात नव्हे तर देशात पुकारलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या देशात जो हल्ला झाला होता पहलगामवर, 26 आपल्या नागरिकांचा बळी घेतला होता. आपल्या 26 भगिनी विधवा झाल्या होत्या आणि म्हणून ही बळबळती जखम भरून काढण्यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरुद्ध केलं होतं. मग पाकिस्तान विरुद्ध तुम्ही युद्ध पुकारता, पाकिस्तानने हे केलं हे मान्य करता, मग त्या पाकिस्तान बरोबर क्रिकेट कसं मान्य करायचं? मी म्हणेल क्रिकेटमध्ये एखाद्या पाकिस्तानला बाहेर खेळू द्या, एखादा कप जिंकू द्या, परंतु देशाचा स्वाभिमान जहान ठेवता कामा नये. भारत सरकारने अशा क्रिकेटला परवानगी द्यायला नव्हती पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. सांगितलं ना आम्ही सरकारचा देशभक्ती आहे का भाजपची? मग तसंच म्हणता येईल ना याला. एकीकडे भाजपने सिंदूर यात्रा काढली, सगळ्या गोष्टी केल्या, मग आता हे भारत पाकिस्तान मॅच कसा होतोय? क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष जयेश शहा आहे. या क्रिकेट कंट्रोल बोर्डाला थांबवायला पाहिजे होतं आपण. आणि भारत सरकारने अशा पद्धतीनं या क्रिकेटला मान्यता देणं हे देशविरोधी आहे, जबाबदारीनं बोलतोय.